नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेसनमध्ये डिफरंट हीट ट्रीटमेंट मेथड्स ऑफ हीट ट्रीटमेंट या प्रकरणासंदर्भात माहिती घेणार आहोत. तर याच्या अगोदर आपण हीट ट्रीटमेंट संदर्भात एक लेसनमध्ये आपण माहिती पाहिली. हीट ट्रीटमेंट म्हणजे काय, त्यामध्ये आपण माहिती पाहत असताना लोखंडाला किंवा पोलादाला किंवा मिश्र पोलादाला विविध तापमानापर्यंत तापवून विविध उपायांनी ते थंड करून इच्छित गुणधर्म प्राप्त करण्याच्या क्रियेला हीट ट्रीटमेंट किंवा उष्णतोपचार असे म्हणतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या उद्देशाकरता ही ट्रीटमेंट केलं जातं. त्याच्यामध्ये पाहिलं होतं मटेरियल सॉफ्ट करण्याकरता, मशीनॅबिलिटी, यांत्रिक गुणधर्म तयार करण्याकरता. तर अशा या ही ट्रीटमेंट मेथड्स वेगवेगळ्या आहेत. तर आपण या प्रकरणामध्ये या वेगवेगळ्या मेथड संदर्भात हीट ट्रीटमेंटच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर आपण पहिल्या मेथड संदर्भात आपण यामध्ये आपण अभ्यासू. त्याच्यामध्ये मेथडमध्ये पहिला प्रकार हार्डनिंग. तर हार्डनिंग संदर्भात माहिती पाहत असताना कार्बनयुक्त पोलादात इतर धातू कापण्याची समर्थता येण्यास तसेच त्या भागाची झीज होऊ नये म्हणून हार्डनिंगची क्रिया करतात. हार्डनिंगमुळे त्या धातूपेक्षा नरम धातूवर ठसा उमटू शकतो. तर कार्बनयुक्त पोलादात धातू कापण्याची समर्थता येण्यास, मजबूती येण्यास, यंत्राच्या भागाची इतर क्रिया करताना झीज विरोधी शक्ती वाढविण्यास, त्या पोलादास अप्पर क्रिटिकल टेम्परेचर पर्यंत तापवून द्रवामध्ये थंड करण्याच्या क्रियेला हार्डनिंग असे म्हणतात. या हार्डनिंग क्रियेमुळे पार्टची झीज होण्यापासून आपल्याला रोखता येते. 2. पार्टची स्ट्रेंथ वाढवता येते. 3. स्टीलला किंवा इतर धातूला कापण्यासाठी योग्य बनवण्याकरता ही हार्डनिंग ही ट्रीटमेंटची क्रिया विशेष करून केली जाते. त्याच्यामध्ये आपण ही हार्डनिंग संदर्भातली माहिती पाहिली. त्याच्यामध्ये पर्पज ऑफ हार्डनिंग किंवा त्याच्यामध्ये द प्रिन्सिपल ऑफ हार्डनिंग आपण सध्या पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जर स्टीलला तात्काळ थंड केले तर जास्तीच्या कार्बनला घनरूप द्रावणातून बाहेर पाडायला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे तो लोखंडामध्येच अडकून पडेल आणि त्याचा परिणाम म्हणून पोलादाच्या आंतररचनेत विकृती निर्माण होईल. ही पोलादाच्या आंतररचनेतील विकृती पोलादाचे कठीणपणात वाढ करील, परंतु त्याचबरोबर त्याची ताकद व तंतुवहनशीलता कमी करील. हे हार्डनिंगचे मूळ तत्व आहे. तर या पद्धतीमुळे निर्माण झालेले यांत्रिक गुणधर्म हे खालील गोष्टीवर अवलंबून असतात. त्याच्यामध्ये 1. पोलादातील कार्बनचे प्रमाण, धातूला किती तापमानापर्यंत हीट ट्रीटमेंटसाठी गरम केले. 3. गरम करण्याचा कालावधी. 4. पोलादाला द्रावणामध्ये बुडवण्याच्या वेळचे तापमान. 5. द्रावणामध्ये बुडवल्यामुळे निर्माण झालेला थंड होण्याचा दर. 6. मटेरियलमध्ये असलेले कार्बनचे प्रमाण. तर अशा या वेगवेगळ्या गोष्टींमुळे यांत्रिक गुणधर्म आणि त्यावरील ट्रीटमेंट हे अवलंबून असतं. तर कार्बनचे प्रमाण वाढविल्यास त्याचा परिणाम ही ट्रीटमेंट क्रियेमध्ये हार्डनेस वाढण्याकडे होत असतो. या पोलादामध्ये कार्बनचे प्रमाण हे 0.15 म्हणजे 0.15% पेक्षा कमी असते. ते पोलाद हार्डनिंग क्रियेस प्रतिसाद देत नाही, म्हणजे अशा पोलादाला हार्डनिंग करता येत नाही. 0.15% पेक्षा कार्बन कमी असल्यास अशा पोलादाला हार्डनिंग करता येत नाही. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, प्रोसेस ऑफ हार्डनिंग. तर हार्डनिंग करण्याची पद्धत, पोलादाच्या आंतररचनेमध्ये विकृती निर्माण करण्याचा परिणाम साधण्यासाठी घनरूप द्रावणामध्ये पुरेसा कार्बन ठेवावा लागतो,
जेणेकरून द्रावणात बुडवून थंड करत असताना लोखंडामध्ये जास्त कार्बन अडकवून पडेल. ज्यावेळेस पोलादामध्ये कार्बनचे प्रमाण हे 0.83% पेक्षा कमी असते, त्यावेळेस त्या पोलादाला उच्चतम विलयबिंदू म्हणजे अप्पर क्रिटिकल टेम्परेचर वर थोडी उष्णता जास्त देऊन तापवले जाते. ज्यावेळेस स्टीलमध्ये कार्बनचे प्रमाण हे 0.83% पेक्षा जास्त असते, त्यावेळेस स्टीलला न्यूनतम म्हणजे लोअर क्रिटिकल टेम्परेचरवर त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त तापवून उष्णता देऊन तापवितात. तर अशा प्रकारे ही प्रोसेस ऑफ हार्डनिंग आपण पाहिली. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत सोकिंग टाइम. या ठिकाणी सोकिंग टाइम, पोलादास उष्णता दिल्यानंतर त्याच तापमानाला ते पोलाद काही वेळ ठेवतात. सर्वसाधारणपणे 10 मिलीमीटर जाडीच्या पोलादाला 5 मिनिट सोकिंग टाइम दिल्यास किंवा 5 मिनिटे सोकिंग टाइम ठरवून दिलेला आहे. अशा प्रकारे या सोकिंग टाइम संदर्भात सांगता येईल. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो कुलिंग. तर सोकिंग नंतर पोलादाला योग्य त्या थंड करण्याच्या माध्यमाद्वारे निश्चित कमीत कमी दरात म्हणजे क्रिटिकल कुलिंग रेटद्वारे किंवा क्रिटिकल कुलिंग रेटमध्ये थंड करतात. थंड करण्याचा योग्य हा दर पोलादात असलेल्या घटकावर अवलंबून असतो. या थंड करण्याच्या क्रियेमुळे किंवा या थंड करण्याच्या क्रियेमध्ये सर्व ऑस्टेनाइड बारीक सुईच्या कणांच्या रचनेमध्ये रूपांतरित होत असतात. या आंतररचनेला मार्टेनसाइट असे म्हणतात. तर या प्रकारची आंतररचना असलेली पोलाद खूप कठीण व मजबूत अशा स्वरूपाचे असते, परंतु ते फारच ठिसूळ असते. तर अशा प्रकारे ही माहिती आपण कुलिंगमध्ये अभ्यासली. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा क्विंचिंग मीडियम. क्विंचिंग मीडियम म्हणजे क्विंचिंगचं माध्यम. म्हणजे आपण या ही ट्रीटमेंटमध्ये त्या पोलादाला गरम केल्यानंतर कुठल्या माध्यमामध्ये आपण त्याला बुडवणार आहे ही ट्रीटमेंट नंतर. ते माध्यम थंड करण्याच्या माध्यमामुळे थंड करण्याच्या दरावर नियंत्रण ठेवता येते. जलदरित्या थंड करण्यासाठी पाण्यात मीठ किंवा कॉस्टिक सोडा टाकून द्रावण तयार करतात. सावकाश थंड करण्यासाठी हवेचा जोर पुरेसा असतो. बुडविण्याकरिता ऑइल या माध्यमाद्वारे दोहोंच्या दरम्यान परिणाम साधतो. पाणी व तेल हे सर्वसाधारण थंड करण्याचे माध्यम आहेत. विशिष्ट मिश्र पोलादासाठी थंड करण्याकरता हवेचा उपयोग करतात. यामध्ये माध्यमे म्हणून प्रामुख्याने प्लास्टिक सोडा व कॉमन सॉल्ट, त्याचप्रमाणे ऑइल वगैरे माध्यमांचा क्विंचिंग मीडियम म्हणून किंवा माध्यम म्हणून वापर करतात. अशा प्रकारे ही जी माहिती आपण ही ट्रीटमेंटच्या पद्धतीमध्ये हार्डनिंगमध्ये अभ्यासली. त्यानंतर दुसरी प्रोसेस आपण पाहणार आहोत ही ट्रीटमेंटची टेम्परिंग. तर त्याच्यामध्ये ज्यावेळी पोलादावर हार्डनिंगची क्रिया केल्यानंतर त्यात निर्माण झालेला ठिसूळपणा, आता आपण अगोदरच्या प्रोसेसमध्ये पाहिलं की ही ट्रीटमेंट, परंतु अशा या प्रोसेसमध्ये पोलादावर हार्डनिंगची क्रिया केल्यानंतर त्यात निर्माण झालेला जो ठिसूळपणा तो कमी करून कार्यक्षमता व टणकपणा वाढवण्यासाठी हार्डनिंग नंतर पोलादाला नेहमीप्रमाणे योग्यरित्या लोअर क्रिटिकल टेम्परेचरपेक्षा कमी तापमानापर्यंत गरम करून थंड करण्याच्या क्रियेला टेम्परिंग असे म्हणतात. टेम्परिंगमुळे चिवटपणा, तंतुभवनशीलता हा गुणधर्म वाढतो. पोलादाच्या कठीणपणा व शक्ती कमी होऊन आवश्यक व योग्य त्या कामाकरिता ते पोलाद तयार होते. अशा प्रकारे ही टेम्परिंग संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. तर हे टेम्परिंग कशाकरता करतात, पर्पज ऑफ टेम्परिंग, आपण त्याचा उद्देश पाहणार आहोत. तर कठीण अवस्थेत पोलाद ठिसूळ व ताणलेल्या अवस्थेत असते. या अवस्थेत पोलाद उपयोगात आणता येत नाही, म्हणून त्यास टेम्परिंग करतात किंवा त्याला टेम्परिंग करावे लागते. तर अशा टेम्परिंगचा उद्देश आपण पाहणार आहोत. पर्पज ऑफ टेम्परिंग पर्पज ऑफ टेम्परिंग ऑफ स्टील उद्देश आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये पोलादातील अंतर्गत दाब व ताण कमी करण्यासाठी, 2 कठीण व मजबूतपणा नियंत्रित करण्यासाठी, 3 ठिसूळपणा कमी करण्यासाठी,
4. तंतुभवनशीलता समाविष्ट करण्यासाठी. 5. धक्के सहन करण्याची क्षमता येण्यासाठी. 6. टफनेस व चिवटपणा वाढवण्यासाठी हा टेम्परिंगचा वापर त्यासाठी केला जातो किंवा हे टेम्परिंगचे उद्देश होत. त्याच्यानंतर प्रोसेस ऑफ टेम्परिंग. टेम्परिंगची आपण प्रोसेस पद्धत पाहणार आहोत. टेम्परिंग करण्याची पद्धत. टेम्परिंग करण्याचे तापमान हे पाहिजे असलेल्या आवश्यक त्या गुणधर्मावर अवलंबून असते, परंतु ते 180 डिग्री सेल्सिअस आणि 650 अंश सेंटीग्रेड यांच्या दरम्यान असते. उष्णता देण्याची वेळ ही त्या धातूच्या जाडीवर अवलंबून असते. कटिंग टूल हे कमी तापमानाला टेम्परिंग करतात. उष्णता दिल्यानंतर ऑक्साईडची जी फिल्म तयार होते, त्या फिल्मच्या रंगावरून टेम्परिंगचे तापमान ठरविले जाते. उष्णतोपचार हे मोठ्या प्रमाणात केले जातात किंवा आधुनिक पद्धतीचा वापर करतात किंवा उपयोग करतात. टेम्परिंग ही क्रिया वातावरण नियंत्रित भट्टीत केली जाते. तापमान नियंत्रित करण्यासाठी आधुनिक साधने त्या ठिकाणी वापरतात. त्यामुळे अचूक व सारखीच क्रिया प्रत्येक जॉबवर होत असते. सर्वसाधारणपणे टेम्परिंग कमी तापमानाला व जास्त अवधीसाठी केल्यास निर्माण होणारे पोलादामध्ये अपेक्षित यांत्रिक गुणधर्म चांगल्या प्रकारे नियंत्रित करता येतात. ही उष्णतोपचार पद्धत ही ट्रीटमेंट पद्धत सर्व अवस्थेत उपयोगी नसते. सूक्ष्म कामासाठी त्या ठिकाणी परिणामाला पद्धतीपेक्षा त्या ठिकाणी आपण ही ट्रीटमेंट ही पद्धत अवलंबतोय. टेम्परिंग त्या ठिकाणी परिणामाला पद्धतीपेक्षा जास्त महत्त्वाचं स्थान दिलं जातं व त्याचबरोबर काही निश्चित अशा यांत्रिक गुणधर्माचा समावेश त्या ठिकाणी आवश्यक असतो. अशा वेळी जास्त वेळेपर्यंत व कमी उष्णता तापमानावर केलेले टेम्परिंग हे विश्वासार्ह व अपेक्षित परिणाम देणारे असे असते. तर अशा प्रकारे ही माहिती आपण या ही ट्रीटमेंटच्या दुसऱ्या प्रकारामध्ये अर्थात टेम्परिंगमध्ये आपण अभ्यासली. त्यानंतर ही ट्रीटमेंटचा पुढचा प्रकार आपण अभ्यासणार आहोत, त्याच्यामध्ये एनेलिंग मऊपणा. तर या प्रकारामध्ये आपण पाहूया. ही ट्रीटमेंटच्या पद्धतीमध्ये हा स्टीलच्या म्हणजे पोलादाच्या पार्टला मशीनिंग करण्यासाठी, नरम बनवण्यासाठी तसेच फायलिंग, स्वाईंग वगैरे क्रिया करण्याकरता, त्यामधील कठीणपणा घालवण्यासाठी पोलादाला त्यामधील कार्बनच्या प्रमाणानुसार साधारणपणे अप्पर क्रिटिकल टेम्परेचर पर्यंत तापवून नंतर सर्वसाधारण तापमानाला सावकाश थंड करतात. या क्रियेला एनेलिंग असे म्हणतात. तर या प्रकारची क्रिया करताना पोलादामधील कणांचा आकार मोठा होतो व ते गरम व तंतुभवनशील अशा प्रकारचे बनत असतात. तर हायपोयूटेक्टाईड पोलादाला एनेलिंग करताना त्याच्या उच्चतम विलयबिंदूच्या वर साधारणपणे 30 ते 50 अंश सेंटीग्रेड तापमानापर्यंत तापवितात आणि हायपोयूटेक्टाईड पोलादाला त्याच्या न्यूनतम विलयबिंदूच्या वर 50 अंश सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमानापर्यंत तापवितात. तापविल्यानंतर त्या तापमानावर स्थिर ठेवण्याची वेळ कार्बनयुक्त पोलादाच्या प्रत्येक 10 मिलीमीटर जाडीला 5 मिनिटे इतकी वेळ ठेवतात. हे पोलाद दर तासाला 100 ते 150 अंश सेंटीग्रेड या प्रमाणात थंड करतात. भट्टी बंद करून पोलाद भट्टीमध्ये ठेवून थंड होऊ देतात किंवा थंड होण्याकरता त्याला वाळू, चुनखडी किंवा राखेत पुरून ठेवतात. अशा प्रकारे ही माहिती या आपण एनेलिंग मध्ये अभ्यासली. त्याचबरोबर आपण पुढच्या मुद्द्यामध्ये या एनेलिंगच्या पर्पज ऑफ एनेलिंग म्हणजे एनेलिंगचा उद्देश आपण पाहणार आहोत. पर्पज ऑफ एनेलिंग त्याच्यामध्ये 1. पोलादाला नरम बनवण्यासाठी. 2. मशीनिंग क्रिया
सुलभ होण्यासाठी, ती तंतुग्रहणशीलता म्हणजे डक्टिलिटी वाढवण्यासाठी, 4 आतील ताण काढण्यासाठी, इंटर्नल स्ट्रेसेस कमी करण्यासाठी, 5 ग्रेन साइज म्हणजे अंतररचना रिफाईन करणे व पुढील ट्रीटमेंट साठी स्टील सुयोग्य असे तयार करणे, या इत्यादी कारणाकरता ही ॲनिलिंगची क्रिया केली जाते. तर अशा प्रकारे आज आपण या मुद्द्यामध्ये ॲनिलिंग संदर्भात आणि त्याचा उद्देश संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर ही ट्रीटमेंटचा पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत, नॉर्मलायझिंग. नॉर्मलायझिंग तर पोलादावर थंड किंवा गरम स्थितीत हॅमरिंग, प्रेशिंग, रोलिंग वगैरे क्रिया केल्यामुळे पोलादाच्या अंतर्गत रचनेत ताण व दाब हा निर्माण होत असतो. पोलादामध्ये घडीव काम व ओतीव कामामुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी पोलादाला अप्पर क्रिटिकल टेम्परेचरपर्यंत तापवून त्याच्यामधील कार्बनच्या प्रमाणानुसार हे तापवलं जातं. त्याच तापमानाला काही वेळ ठेवून म्हणजे अप्पर क्रिटिकल टेम्परेचरपर्यंत ठेवून नंतर मोकळ्या वातावरणात थंड करतात. मशिनिंग व हार्डनिंग करण्याकरिता योग्य पोलाद मिळावे म्हणून ही क्रिया नॉर्मलायझिंगची क्रिया पोलादावर करतात. पोलादाला त्याच्या उच्चतम म्हणजे हायर क्रिटिकल टेम्परेचरपर्यंत म्हणजे उच्चतम विलयबिंदू तापमानाच्या वर साधारणपणे 30 अंश सेंटीग्रेड ते 40 अंश सेंटीग्रेड तापमानापर्यंत तापवल्यास पोलादाच्या घन द्रावणामध्ये सर्व ऑस्टेनाइड अस्तित्वात असते. उच्च कार्बन पोलादामध्ये सुद्धा हीच अवस्था असते. नॉर्मलायझिंग करण्याची पहिली पायरी आहे चांगले चपादारपणे भाग तयार होण्यासाठी पोलादामध्ये ऑस्टेनाइड असणे आवश्यक बाब आहे. तर अशा प्रकारे ही नॉर्मलायझिंग संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पाहणार आहोत पर्पज ऑफ नॉर्मलायझिंग. नॉर्मलायझिंगचा उद्देश तर त्याच्यामध्ये 1 स्टीलला नरम बनवणे, 2 ग्रेन स्ट्रक्चर सुधारणे, 3 मशीन ॲबिलिटी सुधारणे, 4 इंटरनल स्ट्रेचेस कमी करणे, 4 इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल प्रॉपर्टी प्राप्त करण्यासाठी देखील ही नॉर्मलायझिंगची क्रिया केली जाते. अशा प्रकारे आपण या नॉर्मलायझिंग संदर्भात माहिती पाहिली. ही ट्रीटमेंटच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या काही पद्धती आपण पुढील लेसनमध्ये पाहणार आहोत. तर आज आपण ही ट्रीटमेंट संदर्भात माहिती पाहत असताना डिफरंट मेथडमध्ये हार्डनिंग, त्याच्यामध्ये पर्पज ऑफ हार्डनिंग, प्रोसेस ऑफ हार्डनिंग, त्याची माध्यमं, फिनिशिंग मीडिया, टेम्परिंग संदर्भात माहिती पाहिली. दुसऱ्या ट्रीटमेंट प्रक्रियेमध्ये हॅन्डलिंग संदर्भात आपण माहिती पाहिली आणि नॉर्मलायझिंग या ट्रीटमेंट प्रक्रिया संदर्भात माहिती पाहिली. राहिलेल्या काही ही ट्रीटमेंट प्रक्रिया आहेत त्या आपण पुढच्या लेसनमध्ये आपण अभ्यासू. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.